नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील जेल रोडवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून हिंदू युवा सेना आक्रमक झाली आहे. जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर संघटनेने संपर्क कार्यालय उभारून प्रशासनाचे लक्ष वेधले. जेल रोडवरील फळ विक्रेते वगळता इतर अतिक्रमणे 2 दिवसात हटवावीत, अशी मागणी हिंदू युवा सेनेचे अमोल सूर्यवंशी यांनी केली. अतिक्रमणांवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. आज आपल्या धुळे शहरात जेल रोड जेल समोर हिंदू युवा सेनेचे कार्यालयाची स्थापना रोडाच्या मध्यभागी करण्यात आली आहे. प्रतिकात्मक आम्ही कार्यालय सुरू केलं आहे. याचं कारण असं आहे, आता शहरात विविध ठिकाणी काही पक्ष संघटना हे आपल्या कार्यालयाची स्थापन करत आहे. नुसतं अतिक्रमण करत नाही तर ते कॉन्क्रीट कार्यालय स्थापन करत आहे. ही जी प्रथा आपल्या धुळे शहरात सुरू झाली आहे ही अत्यंत घातक व धोकादायक आपल्या भविष्यात ठरणार आहे. मुळात आता जेल रोडचं उदाहरण घ्या. इथं आंदोलन करण्यासाठी कलेक्टर साहेबांनी जागा अलाव केली, परंतु आता त्या आंदोलकांना आंदोलन करण्यासाठी जागा शिल्लक नाही राहिली. दुसरी गोष्ट, 5 कंदील फ्रूट मार्केटचं काम चालू आहे. पालिकेने ते काम पूर्ण होईपर्यंत फ्रूट व्यापाऱ्यांसाठी इथं त्यांना अधिकृत अलाव केला आहे, जोवर ते काम पूर्ण होत नाही तोवर. परंतु शहरात आपण बघत आहात विविध ठिकाणी हे जे अतिक्रमण संघटनांचे पक्षांचे सुरू आहे हे भविष्यात घातक ठरू शकतात. आम्ही वारंवार प्रशासनाला लेखी फोन करून तक्रारी दिल्या, पण प्रशासन कुठल्याही प्रकारे कारवाई करत नाही. आपल्याला माहिती आहे, सरकारी काम थोडं थांब या पद्धतीने प्रशासनाचं काम असतं. म्हणून आम्ही जोवर या असे काही अतिक्रमणाचं विषय मार्गी लागत नाही, हे प्रतिकात्मक कार्यालय हे इथेच राहील. दुसरी गोष्ट, जर लवकर कारवाई नाही झाली तर इथं आम्ही कॉन्क्रीट काम चालू करणार आहोत. याची प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि प्रशासन जबाबदार राहील. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.